या व्हिडिओमध्ये समरी रायटिंग याबद्दलची आपण माहिती पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 4B आपला समरी रायटिंग आहे. नॉन टेक्स्च्युअल पॅसेजवर आधारित ही समरी रायटिंग असते. समरी रायटिंग करताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो याचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. समरी रायटिंग ऑफ गिवन नॉन टेक्स्च्युअल पॅसेज हा 5 मार्कासाठी प्रश्न विचारला जातो. एक पॅसेज घेऊन आपण समरी रायटिंग समजून. दिस इज अ नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. Time is the most valuable resource available to every individual. Time is a resource to measure quantitatively, but its nature is unclear. Time is fleeting, limited, and intangible human resource, which is always calculated and used accordingly. The time of the day is as shown on clock or announced on the media like radio, television, constantly guide us in carrying out day's activities. Distribution of time for work, rest, entertainment, and the checking the progress during the day. The secret of the time management lies in successfully identifying and eliminating time wasting activities with effective and efficient utilization of time. In order to be a good time manager, grab the time, utilize it properly, and invest it into productive work. Do not allow the time to flow and pass away without offering any result. The importance of time management is self-evident. Every individual has a 24 hours a day to use. One must be aware of available time and needed to complete the daily routine. Everyone must remember that the time cares only for those who take care of time. So, for the achievement of goals, proper planning and utilization of time is very important, which is definitely possible only by time management. तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो पॅसेज आहे हा पॅसेज टाइम मॅनेजमेंट बद्दल आहे. याची जी थीम आहे ती समरी रायटिंग करताना सुरुवातीला पॅसेज केअरफुली वाचल्यानंतर त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण अंडरलाईन करून घ्यायचे किंवा महत्त्वाचे पॉईंट्स आपण समजून घ्यायचे. महत्त्वाचे पॉईंट समजून घेताना किंवा लक्षात ठेवताना कमी महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला फिल्टर करता आले पाहिजेत, म्हणजे त्यातून कमी करता आले पाहिजेत. आपण सेकंड रिडिंगमध्ये त्याचा विचार करतो की कुठले कुठले महत्त्वाचे या पॅसेजमध्ये आलेले आहेत. टाइम इज द मोस्ट व्हॅल्युएबल रिसोर्स अवेलेबल टू एव्हरी इंडिव्हिज्युअल. या पहिल्या लाईनमध्ये टाइम बद्दलची इन्फॉर्मेशन आहे आणि हे एक व्हॅल्युएबल रिसोर्स आहे आणि तो सर्वांसाठी अवेलेबल आहे म्हणून ते आपण बोल्ड केलेलं आहे. टाइम इज अ रिसोर्स टू मेजर क्वांटिटिव्हली बट इट्स नेचर इज अनक्लिअर. म्हणजे क्वांटिटिव्हली आणि अनक्लिअर हे एक महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतर टाइम कसा आहे त्याच्याबद्दलचे 3 शब्द वापरलेत. फ्लिटिंग, लिमिटेड, इंटँजिबल. हे ह्युमन रिसोर्स आहे. टाइम इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड अँड युज्ड अकॉर्डिंगली. टाइम ऑफ द डे इज शोन ऑन द क्लॉक, अनाउन्स्ड ऑन द मीडिया. आता मीडिया नंतरची इन्फॉर्मेशन जी आहे लाईक रेडिओ, टेलिव्हिजन, गाईडस कॅरिंग आउट डेज ॲक्टिव्हिटीज हे आपण इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये घेत नाही. त्याचं कारण असं आहे की मीडिया कुठले कुठले असतात त्याची उदाहरणं दिलेली आहेत. समरी रायटिंग करताना एखाद्या पॅसेजमध्ये जर काही उदाहरणं दिलेली असतील तर ती उदाहरणं कमी करायची तर आपली समरी व्यवस्थित होऊ शकते, कारण ही उदाहरणं समजून सांगण्यासाठी दिलेली असतात. आणि म्हणून मीडिया नंतर आपण पुढचे शब्द घेतलेले नाहीत. आणि शेवटी संपूर्ण ही जी टाइम कॉन्स्टंटली जे चेक केली जाते ती चेकिंग द प्रोग्रेस ड्युरिंग द डे. दिवसभरामध्ये आपण किती प्रगती केलेली आहे हे या टाइम मॅनेजमेंटमधून सांगितलं जातं. म्हणून चेकिंग द प्रोग्रेस हा एक महत्त्वाचा मुद्दा यात गेला आहे. पुढे मात्र आपण पाहतोय द सिक्रेट ऑफ द टाइम मॅनेजमेंट लाईज सक्सेसफुली आयडेंटिफाईंग इलिमिनेटिंग टाइम वेस्टिंग ऍक्टिव्हिटीज विथ इफेक्टिव्ह अँड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ टाइम. म्हणजे आयडेंटिफाईंग अँड इल्युमिनेटिंग अशा ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या ऍक्टिव्हिटीज ह्या टाइम वेस्टिंग असतात, आपल्या वेळ खाऊ असतात, ह्या समजून घेणं आणि तो वाया जाणारा वेळ हा इफेक्टिव्हली युटिलाइज करता येणं यासाठी हे पुढचे मुद्दे दिलेले आहेत. आणि पुढचा एक जो मुद्दा दिलाय इन ऑर्डर टू बी अ गुड टाइम मॅनेजर. म्हणजे तुम्हाला जर एक गुड टाइम मॅनेजर व्हायचं असेल तर काय महत्त्वाचं असतं तर युटिलाइज वेळ करता आला पाहिजे. इन्व्हेस्ट इट इंटू प्रोडक्टिव्ह वर्क. म्हणजे आपला जो वेळ आहे हा आपण योग्य पद्धतीने जर गुंतवला तर त्यातून काहीतरी निर्मितीक्षम काम आपण तयार करू शकतो, प्रोडक्टिव्ह वर्क तयार करू शकतो. आणि म्हणून या शब्दांचा आपण विचार महत्त्वाचे शब्द किंवा महत्त्वाचे मुद्दे म्हणून करणार आहोत. लास्ट पॅराग्राफ आहे आपला. द इम्पॉर्टन्स ऑफ टाइम मॅनेजमेंट इज सेल्फ इव्हिडंट. सेल्फ इव्हिडंट म्हणजे वेळेच्या बाबतीमध्ये आपलं जर
महत्त्व समजून घ्यायचं असेल तर ते वेळ ही स्वतःच एक सेल्फ इव्हिडंट आहे. आणि मग सेल्फ इव्हिडंट आहे याचा अर्थ पुढच्या लाईनमध्ये असं दिलेलं आहे की प्रत्येकाला वेळ हा समान दिला आहे, इक्वल दिलेला आहे. प्रत्येकाला 24 आवर्स दिलेले आहेत, अवेलेबल टाइम आहे. आणि हा अवेलेबल टाइम कशासाठी आहे तर त्या खूप गोष्टी करण्यासाठी आहे. म्हणजे आपलं डेली रुटीन करण्यासाठी आहे की आपण वेळेचं महत्त्व जाणून घेतलं तर वेळ आपलं महत्त्व करू शकते. ह्या गोष्टी फक्त आपल्याला वेळेच्या अधिक माहिती सांगण्यासाठी इन्क्लूड केलेल्या आहेत. पण एक शेवटचा एक मुद्दा खूप महत्त्वाचा यात सांगितलेला आहे की फॉर द अचिव्हमेंट ऑफ गोल्स, आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर काय काय महत्त्वाचं असतं. प्रॉपर प्लॅनिंग, युटिलायझेशन ऑफ टाइम आणि टाइम मॅनेजमेंट, या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आपण सेकंड रिडिंगमध्ये या समरी रायटिंगसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे मुद्दे समजून घेतलेत. आता तिसरी स्टेज असते की प्रत्यक्ष आपण तो समरी रायटिंग बघूया की 3 पॅराग्राफ मधला जो भाग आहे महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण ही समरी रायटिंग केलेली आहे. ही समरी रायटिंग करताना परीक्षेच्या दृष्टीने विचार करताना आपल्याला जे 5 मार्क्स दिलेले आहेत समरी रायटिंगसाठी, त्यापैकी एक जो मार्क आहे तो टायटलसाठी दिलेला आहे की दिलेला पॅसेज समजून घ्या, त्याची थीम समजून घ्या, त्याचा आशय समजून घ्या आणि अकॉर्डिंग टू द जिस्ट ऑफ दॅट पॅसेज यू हॅव टू गिव्ह द टायटल ऑर सजेस्ट अ टायटल फॉर द पॅसेज. समरी रायटिंगसाठी आपल्याला तो टायटल द्यावा लागतं, त्यासाठी 1 मार्क आहे. 2 मार्क याच्यासाठी आहेत की कव्हरिंग ऑल इम्पॉर्टंट पॉइंट्स, त्यातले महत्त्वाचे सगळे मुद्दे तुम्ही कव्हर केले तर 2 मार्क आहेत. आणि नंतरचे शेवटचे 2 मार्क असे आहेत की युजिंग अप्रोप्रिएट लँग्वेज, युअर ओन लँग्वेज. कट पेस्ट जर लिहिलं, जर आपण जसेला तसे वाक्य लिहिले तर आपल्याला मार्क्स मिळत नाहीत. म्हणून आपण या रायटिंगमध्ये असं लक्षात येईल तुमच्या की आपण जे महत्त्वाचे मुद्दे मागाशी पाहिले होते त्याच मुद्द्यांचा विचार करून हे समरी रायटिंग केलेलं आहे. हे समरी रायटिंग कसं तयार होईल. टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट रिसोर्स टू एव्हरीवन. इट इज क्वांटिटिव्हली मेजर्ड. टाइम इज शॉर्ट, लिमिटेड अँड ॲबस्ट्रॅक्ट ह्युमन रिसोर्सेस. मग शब्द पाहिले होते आपण, फ्लिटिंग, लिमिटेड आणि इंटँजिबल. त्याच्याऐवजी आपण थोडे शब्द बदलले, शॉर्ट, लिमिटेड, ॲबस्ट्रॅक्ट ह्युमन रिसोर्स. इट इज कॅल्क्युलेटेड अँड युज्ड. टाइम इज शोन ऑर अनाउन्स्ड ऑन अ मीडिया टू चेक द प्रोग्रेस. वेळ ही वेगवेगळ्या माध्यमातून दाखवली जाते की ज्यातून आपलं काम कुठपर्यंत आलं आपल्याला चेक करता येतं. अ गुड टाइम मॅनेजर आयडेंटिफाईज द टाइम वेस्टिंग ऍक्टिव्हिटीज, utilizes it effectively and efficiently. He or she does not allow the time to flow. Time is invested it into productive work. एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी घेताना टाइम मॅनेजर काय करतो, जो खरा टाइम मॅनेजर असतो, गुड टाइम मॅनेजर असतो, तो आपला नको तिथे वेळ कुठे जातो, वेस्टिंग ऍक्टिव्हिटीज कुठल्या त्या आयडेंटिफाईज करतो आणि आयडेंटिफाईज करून तो जाणारा वेळ युटिलाइज करतो, इफेक्टिव्हली आणि इफिशियंटली करतो. आणि डज नॉट अलाउ टू टाइम टू फ्लो. वेळ हा आपल्याला थांबून ठेवता येत नाही किंवा असा स्टोअर करता येत नाही. एखादी गोष्ट आपण स्टोअर करू शकतो, बँकेत पैसे ठेवू शकतो, असं नाही करता येणार. म्हणून डज नॉट अलाउ टाइम टू फ्लो. दिस इज इन्व्हेस्टेड इट इन प्रोडक्टिव्ह वर्क. म्हणून वेळ कुठेतरी इन्व्हेस्ट करावा लागतो तर प्रोडक्टिव्ह वर्क तयार होतं. लास्ट पॅराग्राफ मगाशी आपण पाहिलं, त्यातले मुद्दे पण पाहिले होते. Everyone has an equal time availability, that is a 24 hours. One must know the daily activities and their expected timing. Time management, proper planning and utilization of time is very important to achieve goals. अशा पद्धतीने तिथले महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण स्वतःच्या भाषेमध्ये हे समरी रायटिंग केलेलं आहे. आणि समरी रायटिंग करताना आपण त्याला टायटल पण दिले आहे, टाइम मॅनेजमेंट. तुम्हाला असं वाटलं की मला वेगळं टायटल द्यायचं याच्यापेक्षा, तुम्ही देऊ शकता. पण एकूण थीम अशी पाहिली तर असं लक्षात येतं की टाइम मॅनेजमेंटच्या बद्दलची ही समरी आहे. तेव्हा समरी रायटिंग करताना दिलेला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज काळजीपूर्वक वाचायचा. दुसऱ्या रिडिंगमध्ये त्यातले महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करून ठेवायचे किंवा रफ वर्कसाठी लिहून घ्यायचे. आणि तिसऱ्यांदा आपण स्वतः समरी रायटिंगला लिहायला सुरुवात करायची. सो दिस इज दॅट सम टेक्निक्स अँड एक्झाम्पल ऑफ समरी रायटिंग. थँक्यू.